Krishna
ऐसी जोडी करा राम कंठे धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जोडी चुकी फेरा गर्भवास, जोडी चुकी फेरा गर्भवास, जोडी करा राम कंठी धरा, जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जोडी करा राम कंठी धरा, जोडी चुकी फेरा गर्भवास, चुकी फेरा गर्भवास, जोडी चुकी फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, 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 बीज ज्याचा सीन तुझी फळ, बीज ज्याचा तुझी फळ, बीज ज्याचा तुझी फळ, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, करा राम कंठी धरा, बीज ज्याचा सीन तुझी फळ, फेरा गर्भवास, फेरा गर्भवास, मने काळा हाना तोंडा, तुझाने काळा हाना तोंडा, तुझाने काळा हाना तोंडा, माता भरा हरी राम बाण, माता भरा हरी राम बाण, मने काळा हाना तोंडा, तुझाने काळा हाना तोंडा, मने काळा हाना तोंडा, तुझाने काळा हाना तोंडा, माता भरा हरी राम, दाता भरा हरी राम बाण, दाता भरा हरी राम बाण, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, 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 सुखी फेरा गर्भवास, सुखी फेरा गर्भवास, सुखी फेरा गर्भवास, हरि विठोबार कुमारी, जय 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 विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार आवाज कमी ठेवा, खूप गोंधळ होता, काही ऐकायला येत नाही. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, 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 आजीने चुके फेरा गर्भवास,
जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा राम कळीधरा धुणे चुके फेरा गर्भवास धुणे चुके फेरा गर्भवास गर्भवास ऐसी जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा राम कळीधरा ऐसी जोडी करा राम कळीधरा जुने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा जेने चुके फेरा जेने चुके फेरा गर्भवास 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 जेने चुके फेरा जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास 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 जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास 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 Good.
गर्भवास ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा राम कंठीधरा राम कंठीधरा विठ्ठल विठ्ठल ऐसी जोडी करा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेना तेची फळ नाव धड करा सहस्र नामाचे जे भव सिंधूची थडी पावे ऐसी जोडी करा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास तुका म्हणे काळा अना तोंडावरे भाता भरा हरी राम वाणी ऐसी जोडी करा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो चरण संतासिया तटे भीम
शङ्करख्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पादु ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरं तं विठ्ठल 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 आईसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा हा गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यज्ञ यावत मनुष्य प्राणी मात्रांना सांगतात की बाबा गर्भवासाचा फेरा जर चुकायचा असेल किंवा चुकवायचा असेल तर प्रत्येक मनुष्याने आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम घेतलं पाहिजे असा या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे. विठ्ठल आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा संपन्न होत आहे. याच्या पाठीमागे नैमित्तिक कर्म आहे म्हणून ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याच गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती कैलासवासी माधव गोविंद ढोन्नर या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या अगोदर त्यांची पत्नी गेलेली आहे कैलासवासी सौभाग्यवती चंद्रभागा माधव ढोन्नर या मातेला जाऊन 12 वर्ष झालेले आहे म्हणून त्यांचं 12वं पुण्यस्मरण आहे आणि त्यांच्या मालकाचं पहिलं पुण्यस्मरण आहे. विठ्ठल या बाबांच्या पाठीमागे हा मातेच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. मोठा परिवार आहे सांगायचं झालं आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गोकुळासारखा परिवार आहे. हो या बाबांना 5 मुलं आहे. रामनाथ माधव ढोन्नर, पोपट माधव ढोन्नर, दिलीप माधव ढोन्नर, भीमसेन माधव ढोन्नर आणि एक मुलगा शांत झालेला आहे कैलासवासी दत्तू माधव ढोन्नर हे शांत झालेले आहे आणि एक त्यांना मुलगी आहे सखूबाई बाबूराव बिन्नर असा परिवार आहे आणि त्यांना नातू आहे सुभाषजी, नवनाथ, बंसी, रवींद्र, महेश, निलेश आणि हरिभक्त परायण राजू महाराज ढोन्नर नातू पंतू असा मोठा परिवार आहे गोकुळासारखा. अशा ह्या गोकुळाच्या परिवारातून हे बाबा गेलेले आहे. विठ्ठल जावंच लागतं हा मृत्यू लोकातला नियम आहे. या ठिकाणी कोणालाही सुद्धा राहता येत नाही. अवताराधिक पुरुष आले तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकाला जावंच लागणार आहे मग तो कोणी असो. हो जे जे झाले अवतार हो किंवा विठ्ठल येथे नाही आले अवतार कीर्ती मामर कीर्ती मामर जीव कीर्ती आले अवतार कीर्ती मामर जीव कीर्ती कीर्ती मामर जीव कीर्ती
येथे नाही ओरू आले अवतार तेरते पामर जीव किती. चला असतो केल्यानंतर हे कर्म आपल्याला करावं लागतं. कर्माचे काही प्रकार आहे. विहित कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म म्हणजे जे शास्त्राने आपल्याला सांगितले करायला त्याला विहित कर्म म्हणतात. निषिद्ध कर्म मध्ये जे करूच नाही, शास्त्राने त्याला मान्यता दिलीच नाही, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. परंतु त्या विहित कर्मामध्ये सुद्धा 4 प्रकार असतात. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 प्रकार आहेत. काही कर्म आपल्याला रोज करावे लागतात. नित्य कर्म, हो, नित्य उठून या. हा, सकाळी नाश्ता केला की नाश्ता करतानाच चिंता करत राहतो दुपारी काय खायचं. दुपारी जेवण करत असतानाच म्हणतो संध्याकाळी काय खायचं, तुझं डोंबलं खायचं. हा, हे नित्य कर्म आहे. स्नानादी वगैरे जे आहे ते नित्य कर्म आहे. ते करावंच लागतं. परंतु काही कर्म असे आहे की ते नैमित्तिक असतात. वर्षातून, महिन्यातून ते करावे लागतात. हो, काम्य, हो, काही कामना धरून केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि हे कर्म करत असताना आपल्याकडून काही चूक घडली, अपराध घडला तर त्याच्याकरता काय करावं लागतं? प्रायश्चित्त घ्यावं लागतं. विठ्ठल आजचं हे आहे ना, हे नैमित्तिक कर्म आहे. त्याचं फल आपल्याला प्राप्त होत असतं, त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. नैमित्तिक कर्म कोणते असो बघा, आपण घरी स्नान वगैरे करतो, परंतु ते स्नान जर आपण क्षेत्राच्या जर ठिकाणी जर केलं तर 1000 पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. घरी आपण गाथा ज्ञानेश्वरी वाचतो, त्याचं पारायण करतो, परंतु तेच पारायण आपण क्षेत्राच्या ठिकाणी जर केलं तर त्याचा अधिक पुण्य प्राप्त होत असतं. हो, नामचिंतन, जपमाळ, नामसाधना आपण जर घरी केली आणि तीच साधना जर क्षेत्राच्या ठिकाणी जर केली तर 1000 पटीने त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आपण गावाकडे अन्नदान करतो, तेच अन्नदान क्षेत्राच्या ठिकाणी जर केलं तर 1000 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. हो, ते एक सिद्ध दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण. ते नैमित्तिक कर्म आपण रोज नाही करू शकत, परंतु वर्षातून, महिन्यातून आपण वारीला जातो. त्र्यंबकेश्वरला येत असाल, पंढरपूरला जात असाल तर त्याचं पुण्य 1000 पटीने आपल्या पदरामध्ये प्राप्त होतं. विठ्ठल मग ते कोणते असो, पुण्य असो किंवा पाप असो. हो बघा, क्षेत्रामध्ये आपण स्नान वगैरे केलं, शास्त्र असं सांगतं की आपण गावाकडे जे पाप करतो किंवा आपल्याकडून घडलेले जे असतात, क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ते पुण्य, ते पाप निघून जात असतं. असं सुभाषितकाराचा किंवा कोणाचा तरी श्लोक आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थे क्षेत्रे गमिष्यति. अन्य ठिकाणी जर पाप झालं असेल आणि तीर्थाला जर गेलो असेल तर तीर्थामध्ये ते जातं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थे क्षेत्रे गमिष्यति. इथपर्यंत झालं, परंतु क्षेत्रात राहून, पंढरपूरला जाऊन, त्र्यंबकेश्वरला जाऊन जर पाप जर केलं, वज्रलेप भविष्यति. विठ्ठल दगडासारखं ते पक्क होतं. मला हे सांगायचं आहे, नैमित्तिक कर्म आहे त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. तसं आजचं जे श्राद्ध आहे ना, हे नैमित्तिक श्राद्ध आहे, निमित्ताला धरून केलेलं जाणारं श्राद्ध आहे. हो, श्राद्ध म्हणजे काय हो? गुरुवर्य बाबांच्या भाषेत सांगायचं झालं तर श्रद्धया जायते इति श्राद्धम. त्या श्राद्धाचा अर्थ असा आहे, श्रद्धेने केलं जातं, प्रेमाने केलं जातं, भावनेने केलं जातं, त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. आणि खरं सांगा, आई वडिलांचे जे श्राद्ध आहे, आई वडिलांचे जे विधी आहे, ते कशाने झाले पाहिजे? श्रद्धेने झाले पाहिजे, प्रेमाने झाले पाहिजे. अलीकडे लोक करतात,
काही लोक करतात असं नाही, लोक नाव ठेवतील म्हणून करतात. अंतःकरणामध्ये प्रेम नसतं, किंवा दुसरा असा अर्थ आहे की लोकांनी भरपूर यावं, आणि त्याच्याकरता कीर्तनकार सुद्धा तसाच आणतात मसाला ओतणारा. किती पैसे खर्च द्यावा, परंतु त्या बॉलला लावायचं. गाडी लावा त्याला. काही अवडंबर म्हणून करतात, तो भाग वेगळा, परंतु खरं श्राद्ध श्रद्धेने झालं पाहिजे. श्रद्धया जायते ती श्राद्धम. आजचं हे वर्ष श्राद्ध आहे, वर्षाने केलेलं जाणार श्राद्ध आहे. हो, त्याच्या पाठीमाग शास्त्राने, वेदाने काही आपल्याला कर्म सांगून दिलेले आहे, काही त्याच्या पाठीमागे संस्कार आहे. 16 संस्कार आहे. काही संस्कार सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बघा, ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये गर्भ असतो, बालक असतं, त्या वेळेला सुद्धा गर्भधान संस्कार केले जातात. हे संस्कार आहे. हो, मी सगळं सांगणार नाही. त्याच्यानंतर बालक, बालिका मातेच्या गर्भातून, थोडा आवाज कमी करा, आपला आवाज इथपर्यंत आला तरी बाज. शिट्टी मारते विठ्ठल ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस होतात, बालक बाहेर येतो. आल्यानंतर 5व्या दिवशी त्याची पाचवी केली जाते. त्या दिवशी कोण येत असतं, त्याचं प्रारब्ध, कर्म, संचित काय जे असेल ते लिहिण्याकरता कोण येत असतं, सत्व येत असते. कशा करता बाबा, कशा करता, चहा प्यायला गेला. त्याचं काय असेल बरं वाईट ते लिहिण्याकरता येत असते. तिच्याकडून काही चुकीचं लिहू नये म्हणून काय लावला जातो, दिवा लावला जातो. मला असं वाटतंय की काहीतरी पुढे दिवा लावणार असेल म्हणून दिवा लावला जातो. म्हणून दिवा लावला जातो. काय असेल ती सत्वी लिहते, माता लिहते, निघून जाते. 12 दिवस झाल्यानंतर 12व्या दिवशी घरातले त्याचे आई वडील, आजी आजोबा जे कोण असेल त्याला काय ठेवतात, नाव ठेवतात. त्याला काय आहे, नामकरण विधी. मोठा झाल्यानंतर लोक नाव ठेवतात, तो भाग वेगळा. त्याच्या दरारीचे कार्यकर्ते असेल तसे त्याच्या आचरणाने त्या दिवशी नाव ठेवलं जातं, त्याला नामकरण विधी म्हणतात. हा सुद्धा 16 संस्कारापैकी एक काय आहे, संस्कार आहे. पुढे जाऊन त्याला दात आले, अन्नप्राशन करणं हा सुद्धा एक विधी आहे. नंतर त्याचं मौजी बंधन करणं, जानवं वगैरे घालणं हा सुद्धा, हो, चुडा कर्म, ते सुद्धा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. नंतर पुढे जाऊन गुरुकुलामध्ये जाणं, गृही जाणं हा सुद्धा काय आहे, 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. आणि तिथून प्रपंच कसा करावा, परमार्थ कसा करावा, जीवन कसं जगावं याचं अध्ययन, याची माहिती कुठे दिली जाते, गुरुकुलामध्ये दिली जाते. नंतर तो परत मागे येतो, आई वडिलांना काळजी पडते त्याची. मग आई वडील त्याचे 2चे 4 करतात, त्यांना काळजी असते. 4चे 8 होतात, 8चे 16 होतात. त्यांना असं वाटतं की वेल कुठं जावा, मांडवर जावा, आणि मांडव मग आई वडील त्याचे लग्न करतात. लग्न हा सुद्धा काय आहे, 16 संस्कारापैकी काय आहे, 16 आहे. नंतर त्याच्या प्रारब्धाने, त्याच्या कर्माने, त्याच्या आचरणाने, भगवंताच्या यादीमध्ये जितके आयुष्य मर्यादा राहत असते तिथपर्यंत तो राहत असतो. आणि एकदा की तिकीट संपलं, ज्या दिवशी हा देह पडला जातो त्या दिवशी सुद्धा एक विधी केला जातो. कोणता, अंत्यसंस्कार. हो, आणि अंत्यसंस्कार झाला की पुढं त्याची विधी अजून काही चालू होतात. पहिल्या दिवशी पहिला पिंड, दुसऱ्या दिवशी दुसरा पिंड, असे किती पिंड ठेवले जातात, 10 पिंड ठेवले जातात. त्याला काय म्हणतात, दशक्रिया विधी. हो, 10वं म्हणतात, 10 पिंड म्हणतात. आणि एकदा की
दहावं झाल्यानंतर ग्रस्ती जर असेल, प्रापंचिक जर असेल, तर त्याचा विधी 13व्या पर्यंत चालतो. हो, 11वं, 12वं आणि 13वं कोणाचं? जो संसारिक आहे, प्रापंचिक आहे त्याचं. ब्रह्मचारी जर असेल त्याचा विधी 14वा विधी केला जातो. वानप्रस्थी जर असेल त्याचा विधी 15वा केला जातो. आणि जो संन्यासी आहे, ज्यांनी भगवे वस्त्र धारण केलेले आहे, नवे संन्यास घेतानाच तो आपले विधी अगोदरच करून घेतलेले असतात. पिंड म्हणा काय जे असेल ते केलं जातं. अशा महात्म्याचा विधी, अशा संन्यासाचा विधी त्याला काय म्हणतात? षोडशी. त्याचा विधी 16व्या पर्यंत केला जातो. विठ्ठल आणि एकदा की हे विधी झाले की नंतर प्रत्येक मासिक, प्रत्येक महिन्याला त्याचं श्राद्ध घालायचं असं. मग मासिक श्राद्ध असेल, द्विमासिक असेल, षणमासिक असेल, असे वर्षभर महिना घालत घालत आपण 12व्या महिन्यापर्यंत येतो. आणि 12 महिने झालं की काय होत असतं? त्याचं वर्ष श्राद्ध होत असतं. आणि एकदा वर्ष श्राद्ध झालं मग याचा त्याचा काही संबंध आहे का? नाही बाबा. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपले आई वडील ज्या तिथीला गेले असेल त्या तिथीला त्यांचं स्मरण, ध्यान, चिंतन करून त्यांच्या नावाने अन्नदान, भजन, कीर्तन, नामस्मरण. आपण जर कुठं तीर्थयात्रेला जर गेलो तर त्यांच्या नावाने पितृदर्पण आपण केलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात ना, सोम सूर्यादी ग्रहणे करवती पारणे, का माता पिता मरणे अंकितचे दिवस. विठ्ठल परंतु हे विधी केले पाहिजे बरं. हो, हे विधी मोठ्याने केलेले आहे. म्हणून तर भगवान परमात्मा म्हणतात, तस्मात् शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थित हो. शास्त्र म्हणाले ते सांडावे, राज्य हे तृण मानावे. मोठ्याने हे विधी केलेले आहे. काही लोकांना ही अंधश्रद्धा वाटते. पिंड प्रदान कर्म करणं, श्राद्ध विधी करणं, दसक्रिया विधी करणं, काही लोकांना काय वाटते बुवा? अंधश्रद्धा वाटते. परंतु ती अंधश्रद्धा नसून ती डोळ श्रद्धा आहे, मोठ्याने केलेली आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचे वडील पिताश्री दशरथ राजा गेले त्यावेळेला सुद्धा प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचा विधी केला. देव सुद्धा आपल्या बापाचा विधी करतोय तर आपल्याला तो टाळता येईल का? नाही टाळता येणार. ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, झाल्यानंतर पांडवांची माता कुंती अर्जुना म्हणते, अर्जुना ए भीमा इकडे या. तुमचे काका गेलेले आहे, तुमचे चुलते गेलेले आहे, तुमचे भाऊ गेलेले आहे, तर तुम्हाला तो विधी करायलाच पाहिजे. विठ्ठल मोठ्याने केलेले आहे. म्हणून तर भगवान गीतेमध्ये सांगतात ना, मोठी माणसं जशी वागत असतात ना तशी छोटी वागत असतात. यत्ते दा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदुन वर्तते. ज्ञानोबा म्हणता, येत वडिले जे जे करते तया नाम धर्म ठेवीती ते एर उपासती सामान्य सकळ. म्हणून मोठ्याने हे विधी केलेले आहे, आपल्याला ते करायलाच पाहिजे. काहू महाराज हे विधी करायला पाहिजे हे मान्य आहे. मग हे कीर्तन, प्रवचन, भजन कशाला वेळ घालवता? श्राद्ध विधी झालेला आहे, स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. मग तुमची बडबड कशा करता? तर बाबा ही बडबड नाहीये. भजन, कीर्तन, नामस्मरण का करावं हे सांगतो आणि मी पुढे जातो. कारण कर्मकांड इतका सूक्ष्म विधी आहे की आपण
तसं करू शकत नाही, इतका सूक्ष्म विधी आहे. बघा, शास्त्र असं सांगतंय की ज्या ठिकाणी आपल्याला पिंड वगैरे द्यायचं आहे, पूजा करायची आहे, ती जागा गाईच्या शेणाने सारवली पाहिजे. आता सारवतात तर कोणी नाही सारवत, नाही कोणी सारवतच नाही. ठीक आहे, ब्राह्मण काका त्यांनी यादी दिलेली असते. त्या यादीमध्ये काही दही, दूध, तूप, लोणी काय जे असेल ते कशाचं पाहिजे? गायचं का? गावठी गायचं पाहिजे. भेटतं का आता ते? नाही भेटत. म्हणजे मी चुका सांगण्याकरता आलोय असं समजू नका बरं. मी सांगते की कर्मामध्ये किती चुका घडत असतात. ठीक आहे, ब्राह्मण काका जे आलेले असतात वेशभूषा धारण करून, कसे आलेले असतात? पॅन्ट घालून, काय काय त्या बरमोडाच येतात. निर्व्यसनी पाहिजे काका, कारण सर्वसामान्यांना शास्त्र माहिती नाही. आपला विश्वास कोणावर आहे? ग्रंथ आपण पाहू शकत नाही, परंतु ब्राह्मण काका त्याला विचारत असतो. पूर्वी यायचे ते एकादशी कधी आहे, चतुर्थी, अमावस्या कधी आहे हे सांगायला यायचे, कारण त्यांना माहिती होतं. आजही आपण त्यांना मान देतो. तुकोबाराय म्हणतात ना, जरी झाला कर्म भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. त्याचं कर्म त्याच्या जवळ असेल. हा, ठीक आहे, ती चूक घडलेली असते. ब्राह्मण काका म्हणतात यजमानाला, यजमान श्राद्ध विधी करायला 2 तास लागेल. यजमान काय म्हणतो? इतक्या वेळ नका, शॉर्टकट मध्ये घ्या, अर्धा 1 तासामध्ये पूजा करा. 2 तासामध्ये जे मंत्र म्हणायचे असतात ते 1 तासामध्ये होतात का? नाही होत. कर्मामध्ये आपल्या चुका झालेल्या असतात. हो, अनेक काय असेल विधी म्हणे, काय असेल ते काय असेल. ज्या वेळेला ब्राह्मण काका पूजा करतात, पूजा करायला लागल्यानंतर मंत्र जे म्हणतात, आपल्याला जे सांगतात, ते सर्वच आपल्याला ऐकायला येतं का हो? नाही येत. आमच्या इगतपुरीकडे भूमिपूजन होतं, म्हणून ब्राह्मण काका म्हणले यजमानाला, नाक धरा. नाक धरा म्हटल्यानंतर मग त्यांना स्वतःच नाक धरायचं ना, त्यांना ब्राह्मण काकाचं नाक धरलं. कर्मामध्ये त्या चुका झालेल्या आहे आपण, म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, कर्म धर्म नव्हती सांग उन्हे अंगे पतन. काही वेळेला कर्म करत असताना पतन सुद्धा होऊ शकतं, आपल्याकडून पाप घडू शकतं, परंतु नामस्मरण असं आहे, भजन चिंतन असं आहे, ते कर्मामध्ये ज्या चुका झालेल्या आहे ना, त्या चुका सुधारण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा कर्म करत असताना आरंभाला भगवंताचं नामचिंतन जर आलं तर ते काम निर्विघ्नपणाने पार होत असत. आरंभी आवडे आदरी आले आरंभी आवडे आदरी आले आवडे आदरी आले काम आरंभी आवडे आदरी आले झाले पूर्ण काम, झाले पूर्ण काम, झाले पूर्ण काम, झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाल, राम कृष्ण गोविंद गोपाल, राम कृष्ण गोविंद गोपाल, राम कृष्ण मावडेने सांगतात, आरंभी आवडे आता हे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कर्म करत असताना करा, परंतु भगवंताचं नामचिंतन करत करत करा. निश्चित तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कर्म जरी आपल्याकडून वाईट घडलं असेल, त्याच्यात चुका घडल्या असेल, परंतु भगवंताचं नाम चिंतन जर केलं तर तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम.
असं भगवंताचं नामचिंतन आहे. ज्ञानोबा एक उदाहरण देतात बघा. पाणी आपण जर विहिरीतून सोडलं, वाफेला म्हणा कशाला म्हणा, पाणी ज्या रस्त्याने जात असतं त्या रस्त्यामध्ये जर खड्डा आला आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी जर 10 लिटर बसणार असेल, पाणी असं शॉर्टकटनं जातं का? पहिलं पाणी काय करतं? खड्डा भरतं, मगच ते पुढं जातं. ज्ञानोबराय म्हणतात, निम्न भरलिया उने पाणी ढळोची नेणे. विठ्ठल पाणी तसं पुढं जात नाही खड्डा भरल्याशिवाय, तसं भगवंताचं नामचिंतन असं आहे की कर्मामध्ये ज्या चुका झालेल्या आहे ना, त्या चुका सुधारण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. म्हणून भजन कीर्तन हे ठेवावं. विठ्ठल जेणेकरून केलेली व्यक्ती असेल, त्याच्याकडून नामचिंतन घडलं नसेल, काही झालं नसेल, तर या कीर्तनाच्या द्वारे, भजनाच्या द्वारे, या पुण्याच्या द्वारावर त्याला कुठेतरी चांगली जागा प्राप्त होऊ शकते. म्हणून भजन कीर्तन ठेवावं. विठ्ठल म्हणून या परिवाराने आज आपल्या या माधवबाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्ताने हे कीर्तन ठेवलेलं आहे. पुण्यस्मरण हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुण्यस्मरण म्हणजे काय? त्यांच्या जीवनामध्ये काही पुण्यकर्म त्यांनी केलेले असत, त्याची आठवण, त्याची स्मरण, त्याची जाणीव म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आहे. किंवा दुसरा एक अर्थ मला काढता येईल की पुण्यवानाचं स्मरण करावं. हो, असा एक अर्थ आहे. आणि त्याला दुसरा एक अर्थ आहे की पुण्यतिथी. विठ्ठल पुण्यतिथी कोणाची होत असते? कोणाची होत असते? संतांची होत असते, साधूची पुण्यतिथी होत असते, तुमचं आमचं श्राद्ध होत असतं आणि देवाची जयंती होत असते. हो बघा, देवाची जयंती होत असते, तुमचं आमचं श्राद्ध होत असतं आणि साधूची पुण्यतिथी होत असते. हो, साधूची पुण्यतिथी कोणी करावी? कोणी करावी? फक्त जातीतल्या लोकांनीच करावी का? नाही. कारण साधू हा सर्वांकरता आहे, त्याचं जीवन सर्वांकरता आहे. म्हणून सर्वांनी काय करावी? साधूची पुण्यतिथी करावी. विठ्ठल पुण्यतिथीचा अजून एक अर्थ आहे. वास्तविक पाहता तिथी रोजच असते. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी या रोजच तिथी आहे. परंतु साधू त्या तिथीला पुण्यवान करून जातात, म्हणून त्यांची पुण्यतिथी करायची असते. विठ्ठल आज या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. अति श्रद्धेने, प्रेमाने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचे नातू राजू महाराज यांनी मोठ्या प्रेमाने मला आमंत्रण दिलं. त्यांचा फोन आला तेव्हाच मी त्यांना म्हणला, हो एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि तिथं छोट्याचं काहीच काम नाही. ते म्हणे काही काम नाही. मी म्हणलं चांगले टोलेजंग ठेवा म्हणलं. ते म्हणे तुम्हीच टोलेजंग आहे. दिसते विठ्ठल हा भावनेचा प्रश्न आहे, प्रेमाचा प्रश्न आहे, माझ्यावर असलेली भावना, म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. गायक, वादक, रोहिदास महाराज असेल, महाराज असतील, किशन महाराज असतील, तुकाराम बाबा असेल. विठ्ठल विठ्ठल त्यांना माहिती असतं टाळ घेऊन आले असते. सर्व कार्यक्रमाला आपले सर्व गुरुबंधू
मंडळी उपस्थित आहे, सर्वांच्या चरणी मी सद्भावना व्यक्त करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. हो, अशा ह्या श्राद्ध विधी निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग निवडलेला आहे. महाराज या अभंगातून याच्या यावत मनुष्य प्राणी मात्रांना आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाम घ्यायला सांगतात. का घ्यायला सांगतात सांगू? ते याच करता आलेले होते. कशा करता? दुसऱ्याला सांगण्याकरता आलेले होते. हो, त्यांचा अवतारच त्याच्या करत आहे. आम्ही वैकुंठवासी आलो आज कारणासी, आलो वैकुंठवासी, आलो आज कारणासी, आम्ही वैकुंठवासी, आलो आज कारणासी, आम्ही वैकुंठवासी, आलो आज कारणासी. बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, साधु संतांचे मारी गले, आडराणी भरले, साधु संतांचे मारी गले, आडराणी भरले. बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, साधु संतांचे मारी गले, आडराणी भरले, साधु संतांचे मारी गले, आडराणी भरले. आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, बोलिले जे सास भावे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलेले जे ऋषी साच भावी वर्ताया. जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी आलेले होते. बरं, आता इथं सुद्धा मला काही वर्ग पाडता येतील. 3 वर्ग आहे. पहिला जो वर्ग आहे ना त्याला यावंच लागतं, दुसरा जो वर्ग आहे ना त्याला आणावं लागतं, आणि तिसरा जो वर्ग आहे ना तो स्वतःहून या ठिकाणी आलेला असतो. पहिला जो वर्ग आहे त्याला यावंच लागतं. त्यामध्ये कोण? तुम्ही आम्ही. आपल्याला काय यावं लागतं हो? कर्माची कामही भरपूर करून ठेवले, हा? म्हणून यावं लागतं. हा? आगा कर्मेचे उरावे, दैती सुखे दुखे फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका कर्म भोगण्याकरता आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. हरी उपासले बेले ऐसे कीर्ती, उपासले बेले ऐसे कीर्ती, उपासले झाले तेच भोगाले, उपजले मेले ऐसे किती. कर्म भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं. हा महत्वाचा सिद्धांत आहे. यथा धेनु सहस्रेषु वत्सा विंदती मातरम. शास्त्र असं सांगते बघा, 1000 गायी आहे आणि अशा 1000 गायीतून एखादं वासरू जर सुटलं ना तर ते वासरू कोणाकडे जातं? म्हशीकडे जातं.
गाईकडेच जात नव्हे नव्हे तर ते त्याच्या आईकडेच जात विठ्ठल हा कर्माचा सिद्धांत आहे. मी अजून थोडंफार सांगणार आहे. कर्म जसं असेल तसं मनुष्याला भोगावंच लागतंय. लोक म्हणतात ना, अरे मी म्हणत होतो जाऊ नको, आज मुक्काम कर, पण ऐकलं नाही, गेला आणि गेला. त्याच्या बरोबरचे होते, कोणाचा हात गेला, डाव हात गेला. तो डाव हात का गेला? तसा गेला नाही, काहीतरी कर्म घडेल असेल. घना कर्मणो गते हे, जसं कर्म असेल तसं होत असतं. एखाद्याचा ऍक्सिडेंट मध्ये डोळा जातो, एखाद्याचा पाय जातो, एखाद्याचा हात जातो. जे घडतं ते कर्माशिवाय होत नाही. विठ्ठल म्हणून तुम्हा मला या ठिकाणी यावंच लागतं. दुसरा जो वर्ग आहे ना त्याला आणावं लागतं. आणि येला रूपा करुणी खळे हरिदासी. भगवान परमात्मा पंढरपूरला जो आणला तो कोणी आणला हो? पुंडलिक रायाने. कशाच्या जोरावर? पैशाच्या का? भक्ती भावाच्या जोरावर आणला. आपल्या आई वडिलांची त्यांना सेवा केली आणि त्या सेवेने तो भगवान परमात्मा खाली आणला. म्हणून तर साधू संतांनी त्या पुंडलिक रायाचं वर्णन केले. धन्य पुंडलिका बहुवरे केले निदान आणले पंढरीये, वैकुंठीचा देव अनिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. त्या पुंडलिक रायाचं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्मा तसा खाली येत नाही हो. म्हणून अनिलाही रूपाबळी करुणी खळी हरिदासी. भगवंताला खाली आणावं लागतं. आणि तिसरा जो वर्ग आहे ना, महाराजांनी मागा प्रमाण दिला, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाचे. संत स्वतःहून या ठिकाणी आलेले असतात. येथे उपकारा आले घरच्या वैकुंठी. जगद्गुरु तुकोबाराय या भूतलावर आले आणि आल्यानंतर सर्व जीवांकडे तुकोबारायांनी पाहिलं. बाबा सर्व जीव जे प्रयत्न करतात, आकांक्षा करतात, जी धावपळ चालू आहे ना ती कशा करता चालू आहे? सुखा करता. मनुष्य परमार्थात किंवा संसारामध्ये जे प्रयत्न करत असतो ते कशा करता? सुखा करता. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं, कारण महात्म्य होते. महात्म्याला लगेच कळतं की समोरचा मनुष्य कशा वृत्तीचा आहे, कशा करता आलेला आहे, त्याची काय इच्छा आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांनी जाणलं. सर्वांना जगद्गुरु तुकोबारायांची इच्छा निर्माण झाली की यांचा आता उद्धार करायचा आहे. आणि उद्धार करण्याची ताकद, इच्छा फक्त साधू मध्ये आहे. विठ्ठल सर्व जीव सुखा करता प्रयत्न करत आहे, परंतु यांना सुख काही प्राप्त होत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा यांना सुख प्राप्त होत नाही. प्रत्येक जण सुखाची इच्छा करतोय, परंतु सुख काही प्राप्त होत नाही. यांच्या पदरामध्ये काय प्राप्त होते? दुःख प्राप्त होते. यांचे जे प्रयत्न आहे हे चुकीचे आहे. म्हणून यांना चांगला रस्ता दाखवावा, चांगला मार्ग दाखवावा, की जेणेकरून या दुःखातून ते बाहेर पडतील आणि यांना सुख प्राप्त होईल. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा
तुम्हाला जर सुख जर पाहिजे असेल आणि दुःखातून बाहेर पडायचं असेल, या गर्भवासातून बाहेर जर पडायचं असेल, तर मी सांगतो तसं करा पहिल्या चरणामध्ये. आईची जोडी करा, राम कंठी धरा. 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 जेने चुके फेरा गर्भवास. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर प्रत्येक मनुष्य दुःखी दिसू लागला. महाराजांच्या लक्षात आलं की दुःख मनुष्याला का येतो, गर्भवासाला आल्यामुळेच ना. गर्भवासाला जर आलाच नाही तर दुःख त्याला होणारच नाही. हो, पाऊस आल्यानंतर पिकाचे नुकसान झाल्यानंतर दुःख होत का, जन्म झालाय ना, म्हणून गर्भवासाला आलाय म्हणून तर दुःख झालं ना. तर तुकोबाराय म्हणतात जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवास म्हणजे काय हो, मोदी साहेबांचा बंगला आहे काय तो गर्भवास. किती दुःख असतं त्या ठिकाणी. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मामसमळ मुकुरदा. तुझो क्षणा क्षणा ध्यातसी विष्टालीप चौकडे
नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईचा गर्भ म्हणजे काय मोदी साहेबांचा बंगला नाहीये. किती दुःख असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण भगवंताला ग्वाही देतो, देवा मला एक वेळा याच्यातून मला सोडा. एक वेळ तेरी या दुखावे दे, एक वेळ तेरी या दुखावे दे, एक वेळ तेरी या दुखावे दे, एक वेळ या गर्भवासामध्ये असताना भगवंताला ग्वाही दिलेली आहे, देवा एक वेळा मला याच्यातून सोड, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांची जाळी. भगवंताने विचारलं कशा करता, तू काय करणार? आठवी न पाय हा माझा नवस. कुठं म्हटलाय तो? गर्भवासामध्ये. आणि बाहेर आल्या आल्या काय म्हणतो, केव्हा 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 करत असतो. मी कधी म्हणलो? हो. म्हणून गर्भवासाचा फेरा फार मोठा आहे. गर्भवासाचा फेरामध्ये कुठला फेरा आहे तो? शमशेरपूरचा का? फेरा घालून येणं, येडा घालून येणं. अरे तो किती मोठा फेरा आहे. महाराज काहीतरी ठोक ताळा सांगा ना आम्हाला. 184 न चुक्या फेरा अजून आमच्या लक्षात येत नाही. अजून काहीतरी सांगा. तुकोबाराय म्हणता, बाबा कुत्र्याचा जन्म जर झाला ना तर 1 कोटी वेळा त्याला कुत्र कुत्र व्हावं लागतं. असं फिरत फिरत मग त्याला मनुष्याचा जन्म प्राप्त होत असतो. हो, एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. विठ्ठल या भवसागरातून या भव दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर फक्त मनुष्य शरीर आहे. दुसऱ्या कोणत्याही शरीरामधून बाहेर पडता येत नाही. इतका मोठा फेरा या. गुरुवर्य आमचे आजी गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे, एक आंधळा मनुष्य दुसऱ्या गावाला भीक मागण्याकरता गेला. 2 पिशव्या त्याच्या होत्या, जास्त विस्तार करणार नाही. दोन्ही पिशव्या त्याच्या भरल्या, झोळी भरली. कशाने? धान्य जे असेल, काही जे असेल. आणि त्याच्या लक्षात आलं की आता 1 महिनाभर मागायचं काहीच काम नाही. आंधळा होता, सुरदास होता, परंतु आता बाहेर पडायचं होतं त्याला. पूर्वी गावाला वेश असायची, तटबंदी असायची. आंधळा असल्यामुळे त्याला दरवाजा सापडत नव्हता. त्याने एका ग्रस्ता विचारलं, बाबा मला बाहेर जायचं आहे. तो ग्रस्त म्हणतो, बाबा दरवाजा खूप दूर आहे. तुम्ही या तटाची जी भिंत आहे तिला जर धरत धरत जर गेलात तर तुम्हाला काय सापडेल? दरवाजा सापडेल. म्हणून त्या ग्रस्ताने त्या आंधळ्या बाबाला त्या भिंतीला लावून दिलं वेशीच्या. आणि तो आंधळा त्या भिंतीला धरत 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 चालला. आता दरवाजा येणार, त्याच्यातून तो बाहेर पडणार,
परंतु त्याला झाली होती खरूच. त्यांना ते हात भिंतीचे हात सोडले आणि तो काय करू लागला, गोळ नाही खाऊ लागला, खाजू लागला. बरं त्यांना खाजवायचं ना तर उभं राहायचं. तो चालू पण लागला आणि खाजू पण लागला. तेवढ्या ज्या दरवाज्यातून बाहेर पडायचं तो दरवाजा निघून गेला. परत त्याच्या चटकन लक्षात आलं की अरे दरवाजा निघून जाईल म्हणून त्याने हात पुन्हा लावले तर काय लागली, भिंत लागली. परत तेवढे तोडत फिरत आला. आता ज्या दरवाज्यातून बाहेर पडायचं परत काय, मला असं वाटतं त्याला नाही खाज आली, आपल्याला आले. कोणाला कशाची खाज आहे, कोणाला कशाची खाज आहे, तर मला कीर्तनात सांगायची खाज नाही म्हणून मी सांगत नाही. प्रत्येकाला काही ना काही आहे. या शरीरातून, या भवसागरातून, या दुःखातून बाहेर पडायचं आहे. परंतु आपण ते न करता बाकीचे उद्योग करत राहतो. कारण तुकोबरायांच्या लक्षात आलं महत्वाचा महाराजांनी टोला मारला की मनुष्याला जे दुःख प्राप्त होत ते गर्भवासाला आल्यामुळेच प्राप्त होत असं. म्हणून महाराजांनी सांगितलं की जेने चुके फेरा गर्भवास. महाराजांना विचारलं कशाने तो गर्भवासाचा फेरा चुकवेल, तर महाराजांनी सांगितलं आईशी जोडी करा, रामकंठी धरा. गर्भवासाचा फेरा चुकवेल, परंतु कंठामध्ये काय घेतलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे, त्या भगवंताची जोडी केली पाहिजे. हा बघा ना आतापर्यंतचा जो इतिहास आहे साधू संतांचा, प्रत्येक साधू संतांनी त्या भगवंताला आपल्या कंठामध्ये धारण केलं ना महाराज. नामधरा कंठी विठोबा विठोबा नामधरा कंठी विठोबा विठोबा नामधरा कंठी विठोबा विठोबा नामधरा कंठी विठोबा. सार सार विचार करा होती नामधरा कंठी विठोबाची, त्याचं नाव धारण करा. नव्हे मी याच्या पुढे जाऊन सांगेल ज्या ज्या संतांनी भगवंताचं नाम कंठात धारण केलं आज त्यांचाच प्रकाश या जगामध्ये आहे. हो कंठे धरिला कृष्ण कंठी धरिला हा कंठी धरिला कृष्ण धरिला जडी प्रकाश अवघा जडी प्रकाश अवघा जडी प्रकाश अवघा जडी प्रकाश कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जडी प्रकाश अवघा जडी प्रकाश अवघा जडी प्रकाश धरिला कृष्ण मणी अवघा जडी प्रकाश अवघा जडी कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश. आज जगामध्ये ज्यांची ज्यांची नाव आहे त्यांनी आपल्या कंठामध्ये भगवंताला धरलं, कंठात धरलं. महाराज सांगता आईशी जोडी धरा, नाम धरा, कंठी धरा, आईशी जोडी करा, राम कंठी धरा. याचा अर्थ रामाचा फोटो गळ्यात घाला, टांगा आणि भटकत बसा असं नाही. अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण करा.
त्याचं चिंतन करा. निश्चित तो भगवान परमात्मा आपल्याला याच्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात ना बाबा, त्याला माझ्या हृदयामध्ये साठवलं आणि साठवल्यानंतरच येरझार संपते. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. हो, म्हणून आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. महाराज तुम्ही आम्हाला सांगतात आईशी जोडी करा, जोडी तर आम्ही केलेलीच आहे. हा? प्रत्येकाच्या मनुष्याला जोडी आहे, ती जोड लावलेलीच आहे. हा? काय गरज आहे? मुलं आहे, पत्नी आहे, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये 5 कोटी रुपये आहे, वरचं भांडवल खेळतं 5 लाख रुपये आहे, गाडी आहे, माडी आहे, साडी आहे, गोडी आहे, बांगडी आहे, सर्व आहे. मग आम्हाला का सांगतात तुम्ही की आईची जोडी करा? तर तुकोबारा म्हणतात बाकीच्या ज्या जोड्या आहे बाबा, ज्याच्या करता तू करतो मरतो, हे सर्व नाशवान आहे. दुसऱ्या चरण नाशिवंत प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. महाराज म्हणतात तुम्ही आपल्या जीवनामध्ये जी जोडी केलेली आहे ती कशी आहे? नाशिवंत अटी, प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे प्रयत्न करत असतो ना ते सगळं नाशवान आहे, परंतु जे प्रयत्न करतो ते कोणा करता? प्रिया पुत्र त्या प्रिया करतात, करत असत सगळं, तिथंच येत असत सगळं. परंतु महाराज म्हणतात धनधारा बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. महाराजांचं म्हणणं नाही की तुम्ही धन कमवू नका, लग्न करू नका, असं म्हणणं नाही महाराजांचं. परंतु ते करत असताना त्याच्यामध्ये आसक्ती, माझेपणा, ममे की दुःख मूल असते. मनुष्याला दुःख कोण देत हो? तिथं माझेपणा आहे, तिथं दुःख देत असं. तुम्ही संसार सुखाने करा, ते आनंदाने करा. महाराज म्हणतात सुखी करावा हो. माऊली म्हणतात असोनी संसार वेगू करी. तुकोबाराय म्हणतात बाबा तुमचं काम चालू असताना तुम्ही राम म्हणा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. हे करत असताना परंतु त्याच्यामध्ये आसक्ती ठेवू नका, मन गुंतू नका. असं समजा की हे जाणार आहे. म्हणून नाशिवंत अटी, प्रिया पुत्र धन. का हो महाराज अटी हा शब्द वापरलाय, बाकी कोणीतरी असेल ना शाश्वत? तर तुकोबारे म्हणले बाबा एकच भगवंताचं नाम शाश्वत आहे, बाकी सर्व आटणारी आहे. भगवंताचं नावच एक शाश्वत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शरीर आटे संपत्ती आटे, हरी नाम नाटे ते वरवे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून
महाराज म्हणता नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचासी न तेची फळ. त्याचे बीजच नाशवान आहे म्हणून त्याच्यातून काही अपेक्षा करू नका. दुःख बांधवडी ह्या सुखाचा विचार नाही को, सुखाचा विचार नाही को, सुखाचा विचार नाही को, नाही कोठे ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा चित्तीशीन त्याचा वाहून या संसाराचं मूळच दुःख आहे. संसार सागरुगा बहु दुःखाचे मूळ संसार दुःख मूळ चौकडी इंगळ. हे प्रमाण सांगून सांगून माझं डोकं गुळगुळीत झालं. त्यामुळे काही एवढं विशेष वाटत नाही. संसार संसार या शब्दाचा अर्थ असा की संसार तिची संसार जो सारखा पुढे सरकत राहतो. आतापर्यंत कोणाच्या हाताला लागला नाही. घरातल्या किती वस्तू आणल्या म्हणजे संसाराला शेवट झाला. प्रत्येक शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी काही ना काही आणतो. संसार पुढे सरकत फार विस्तीर्ण हा संसार आहे. ब्रह्मादिकाला सुद्धा त्याचा पार लागत नाही. ब्रह्मादिका पार मुलंगवी सामर्थ्य करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. मनुष्याला जे दुःख प्राप्त होत असतं ते याच्यामुळेच येणे मज भोगविल्या खान नसता छंद लाविला म्हणे माधुल मी माझी प्रमाणे केली ओढणी विटंबना. असा जो संसार आहे महाराज म्हणता नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. म्हणून तुम्ही काय करा आईशी जोडी करा राम महाराज आम्ही जोडी केली आईशी जोडी करा रामकंठी धरा. आम्हाला मान्य आहे. जगद्गुरु तुकोबराय पुढे सांगतात बाबा तुम्ही जोडी करणार त्या भगवंताचं नाम चिंतन कंठामध्ये धारण करणार. तुमच्या लक्षात येईल की नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. हे ठीक आहे परंतु नामचिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपली नाव जी आहे
धड करा सहस्रनामाची जे भवसिंधूची धडी पावे. जसं आपल्याला नदीतून जर पलीकडे जायचं असेल तर नाव कशी पाहिजे? धड पाहिजे, चांगली पाहिजे. ती नाव जी बनलेली असते, एक फळी दुसरी फळी अशी जोडून ती नाव चांगली म्हणजे चांगली केलेली असते, धड केलेली असते. आणि एकदा ती नाव चांगली जर झाली, चांगली असली की मनुष्य सहज पलीकडे जात असतो. परंतु त्या नावेला जर छिद्र जर पडलं तर काय होतं? माणसं तरतात, मरतात. तसं नामरूपी नाव आपली चांगली पाहिजे. आपण भगवंताचं नामचिंतन करत असो, भजन चिंतन चालू आहे आपलं, परंतु आपल्या नावेला जर छिद्र पडले, अहंकाराचं छिद्र, कामाचं छिद्र, क्रोधाचं छिद्र, लोभाचं छिद्र जर पडलं तर आपण किती नामचिंतन करा, आपली नाव किंवा आपण पलीकडे जाऊ शकत नाही. विठ्ठल नाव धड करा सहस्र नामाची. हो, नावाच्या सहस्रवारी नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधुसी धडी पावेर. त्या भवसागरातून आपल्याला पलीकडे नेल्याशिवाय तो भगवान परमात्मा राहणार नाही. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या. म्हणून महाराज म्हणतात त्याची पायी घाला मिठी, त्याची पायी घाला मिठी. याचा अर्थ आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. चला महाराज, आम्ही भगवंताचं नामचिंतन कंठामध्ये धारण करू. आमची नाव जी आहे ना, नामरूपी नाव, ती आम्ही धड करू, चांगली करू. मग तो काळ आम्हाला नेणार की नाही? तर महाराज म्हणले अरे त्या काळाच्या तोंडामध्ये मुखामध्ये देण्याकरता सुद्धा अंगामध्ये काय पाहिजे? ताकद पाहिजे. कोण पाहिजे? तुकोबाऱ्या म्हणता आम्ही त्याच्या तोंडात देऊ. तुका म्हणे काले हना तोंडावरी, 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 तुका म्हणे काले हना
थोडी काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात त्या भगवंताचं नाम आपल्या कंठामध्ये जर आपण धारण जर केलं तर त्या नामधारकाच्या ठिकाणी इतकी शक्ती पावर येते की का म्हणे काळा हना तोंडावरी. तो जो काळ आहे, काळ म्हणजे कुठला? खानगाव पाडळीचा हो. काळ म्हणजे कोण? त्याला कशाची दया मया नाही. हा, कोणाच्या आहारी जात नाही, कोणाच्या टॅबला खालून तो घेत नाही आणि वरून सुद्धा घेत नाही, असा तो काळ. काळ म्हणजे कोण? यमराज. हो. तुकोबारा म्हणतात तो जर न्यायला आला ना कोणाला? हरिभक्ताला, भजन करणाऱ्याला, तर तुकोबारा म्हणतात तुका म्हणे काळा हाना तोंडावर. परत त्याला हाणण्याकरता आपल्यामध्ये ताकद पाहिजे ना, ताकद, सामर्थ्य पाहिजे ना दुसऱ्याला आणण्याकरता. नाही तर तो हाणायला जायचा आणि तोच मार खाऊन जायचा. आणि दुसऱ्याला मारण्याकरता मनकटामध्ये सुद्धा काय पाहिजे? बळ पाहिजे, ताकद पाहिजे. हा, तर ती ताकद, ते सामर्थ्य कशाने येत असते? तर तुकोबारा म्हणता भाता भरा हरी रामबाणी. हा, आपला भाता रामबाणाने भरल्या पाहिजे. तर मग काळाच्या तोंडामध्ये मारता येईल. भाताच खाली आहे, मग कसा तो काळाच्या तोंडात येईल? कारण यमराज हा काही सामान्य नाहीये. न्याहाळी पाक एवढा, पसरला असते चवडा, करोनी माझी वडा आकार गत. हो, असा तो काळ आहे. सगळ्यांची वाट पाहतोय, घडी घडी काळ याची वाट पाय अजूनही किती आहे अवतार. सगळ्यांची वाट पाहतोय, परंतु एक सांगू, हरिभक्ताची सुद्धा तो वाट पाहतोय आणि आपली सुद्धा वाट पाहतोय. राजू महाराज, हरिभक्ताची वाट कशी पाहतोय तो? वरती हात जोडून विठ्ठल यमधर्म वाट पाही, यमधर्म वाट पाही, जोडुनिया करते सकसे, जोडुनिया करते सकसे.
आहे निरंतर जोडोनिया करत तिष्ठत असे. यम काळ आपली वरती वाट पाहतोय, परंतु कोणाची? हरिभक्ताची. हात जोडून वाट पाहतोय, हे माझ्याकडे कधी येतील, मला कधी दर्शन देतील. आणि दुसऱ्यांची सुद्धा वाट पाहतोय. कोणाची? पेताळांची. हा हा बाण करतात ना, हा. चांगल्या कामाला विघ्न आणतात, त्यांची सुद्धा वाट बघतोय. अशी वाट बघत हात माथ्यावर. मारती जोडीती जोडीती मारुती जोडीती 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 यमाचे किंकर होऊन आले, यमाचे किंकर होऊन आले. जोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. परंतु असा यमराज, असा काळ तुकोबारा म्हणता न्यायला आला ना, कारण त्याला ताकीद दिलेली आहे साधू संतांनी, भगवंताने. बाबा, ज्या ठिकाणी भजन चिंतन चालू आहे तिथं नको, त्यांच्या शिवावर सुद्धा तू जाऊ नको. नका जाऊ तया गावा, नामधारकाचा शिवा सुदर्शन यावा. घरटी फिरी नका जाऊ तया गावा. असा काळ जर न्यायला आला ना, तर तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, आता भरा हरी रामबाणी. आपल्याकडे काय पाहिजे? रामनामाचे बाण पाहिजे. तेव्हा तो काळ परत जाऊ शकतो, त्याच्या तोंडामध्ये आपण मारू शकतो. परंतु वर्षाला वारीला जातो, महिन्याला भजन करतो आणि मग म्हणतो काळाने आपला सत्कार करावा. कसं शक्य आहे? नाही बाबा. त्याच्याकरता रोज भगवंताचं नामचिंतन आपण ठेवलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात, तिळे तिळे पुण्य सासा पडे, तरी ती बहुता जन्मी जोडे. नाम तुझी वाच्याशी आतुडे, समान घडे. संतांचा रोज त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. काय जे असेल ते स्वाती आपण केला पाहिजे. आपण घराच्या बाहेर निघाल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करत करत बाहेर निघालं पाहिजे. आपल्या हातामध्ये काय कर्म असेल, काम असेल, ते करत असताना त्याचं अनुसंधान आपल्या जवळ पाहिजे. कारण हे शरीर त्याच्या सत्तेनं चालतं महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. या जगाचा करता भरता भरण पोषण करणार तो भगवान परमात्मा आहे. म्हणून गीतेमध्ये सांगता, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. असा तो भगवान परमात्मा आहे. त्यांनी आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. हा नरदेह पुन्हा पुन्हा भेटेल. पुन्हा पुन्हा आपण शमशेरपूरला येऊ, या वाडीला येऊच. कोण आहे का सांगणारा? नाही बाबा. फार दिवसाने आपण या ठिकाणी आलो. बहुता दिसा फेरा आलाया नगरा. फार दिवसाने, फार. या देहाची किंमत आपल्याला जरी कळाली नसेल, परंतु या देहाची किंमत कोणाला कळाली? हो, कोणाला कळाली? कोणाला कळाली या देहाची किंमत? स्वर्गाच्या, स्वर्गामध्ये असणारे जे देव आहे त्यांना कळाली. आणि ते स्वर्गातले देव या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. तुम्ही हँग झाले का? स्वर्गीचे
स्वर्गात राहणारे जे देव आहेत त्यांना कळाले स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे होऊ जीवन मुक्त. या जन्मामध्ये मुक्त होण्याचं साधन मध्ये शरीर आहे. म्हणून महाराज म्हणतात या जीवनामध्ये अशी जोडी करा की जेणेकरून तो गर्भवासाचा फेरा चुकवेल. ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास आपण चुकवाल अशी मी आशा करतो. त्याच्यामुळेच हे भजन कीर्तन नामस्मरण आहे. तुम्ही नाही सांगितलं तरी आम्ही कीर्तन संपवणार आहे, तुम्ही काळजी करू नका. कारण आलेली मंडळी आहे, छान कीर्तन ऐकू राहिलेली आहे. कारण गेलेली व्यक्ती गेलेली आहे, परंतु जे कीर्तन प्रवचन जे आहे ते कोणाकरता आहे? जे आहे अजून तिकीट ज्यांचं बाकी आहे त्यांच्याकरता कीर्तन. कीर्तनाचं पुण्य, भजनाचं पुण्य, प्रवचनाचं पुण्य त्या व्यक्तीला लागत असतं. परंतु ऐकणारे कोण असतात? समोर बसलेली मंडळी आहे. चला असतो या निमित्ताने आमचे गुरुबंधू राजू महाराज यांचे आजी आजोबा त्या निमित्ताने महाराजांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. कैलासवासी माधव गोविंद धोनर बाबा, गोड असे देवाची नाव आहे माधव गोविंद धोनर. मी सुद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव सुद्धा माधव बाबा आहे. म्हणून त्यांना असं वाटलं की तिथलाच एक उचलावा आणि इकडे आणावा असं महाराजांना वाटलं. आणि मी सुरुवातीला सांगितलं की महाराजांचा फोन आला की महाराज आपल्याला कीर्तन करायचे. मी त्यांना बोललो की दुसरं कोणी ठेवा, बडे तोलेजन. ते म्हणजे तुम्हीच तोलेजन, दुसरं तुम्हीच सांगितलं. हा भावनेचा प्रश्न असतो, प्रेमाचा प्रश्न असतो. म्हणून महाराजांनी आपल्या आजी आजोबाच्या निमित्ताने हे भजन कीर्तन ठेवलेलं आहे. आजीला जाऊन महाराजांच्या 12 वर्ष पूर्ण झालेले आहे, आजोबाला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी भगवंताला, निवर्तीनाथांना, माऊलीला, सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना अशी विनंती करतो की जिथं असा हे दोन जीव तिथं भगवंताने आपल्या चरणाजवळ त्यांना स्थान देव. आणि त्यांचा जो परिवार आहे गोकुळासारखा परिवार आहे. त्यांना 4 मुलं आहे, मुलगी आहे, नातू पंतू असा मोठा परिवार आहे. आणि अशा या मोठ्या परिवारामध्ये या गोकुळामध्ये असं सुंदर हरिभक्त जन्माला आले राजू महाराज धोनर. ज्या कुळामध्ये हरिभक्त जन्माला येतो ना त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होत असतो. हो, हा हरिभक्तीचा महिमा आहे. आणि एखाद्या कुळामध्ये जर हरिभक्ती चालत असली आणि तिथं जर एखादं येमुल जन्माला आलं 21 कुळ कुठे जातात? खाली जात असतात. परंतु शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणे असा नातू पुत्र जन्माला येणं. तुकोबारा म्हणता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरेक वाटी देवा. त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना संस्कार दिले, आई वडिलांनी त्यांना संस्कार दिले, म्हणून ते संप्रदायाची पायी झाले, जोग महाराजांचे सेवक झाले. त्यांच्याकडून सुद्धा संप्रदायाची सेवा घडत राहू त्या परिवाराकडून असे मी भगवंताला प्रार्थना करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा पुन्हा या आजी आजोबांच्या चरणी मी ठेवतो. जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कीर्तनाला आलेली मंडळी, भाविक वर्ग, माता वर्ग यांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. आणि कीर्तनाला जो गोड आनंद आला, सर्व गुरुबंधू मंडळी, गायक वादक मंडळी, ज्येष्ठ कीर्तनकार सर्व या ठिकाणी आहे. सर्वांच्या चरणी मी सद्भावना व्यक्त करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर
कामाने काळा तोंडा कामाने काळा Thank you.